विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचं देखील कळतंय। 10 तारखेच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। सभागृहात येणारे असंख्य लक्षवेधी ठराविक सदस्यांचं गैरवर्तन यावरून नाराजीसोबतच सुरू असलेलं सभागृह यावर आता नाराजी वर्तवण्यात आली आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय या ठिकाणी राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर स्वतः मुख्यमंत्र्यांची देखील नाराजी असल्याचं कळतंय आणि इतरही महत्त्वाचे सदस्य यामध्ये समाविष्ट आहे। नेमकं काय घडलेलं आहे, कशावर नाराजी आहे, सविस्तर नक्कीच आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय, परंतु या अगोदर 10 फेब्रुवारी रोजी जी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली होती, या बैठकीमध्ये सुरुवातीला विरोधकांनी जे आहे ते ज्या आतापर्यंत जे अधिवेशन झाली, या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने अध्यक्षांचं वर्तन असेल किंवा अध्यक्ष ज्या पद्धतीने सभागृह चालवतात, यावरती सर्व विरोधकांनी जे आहे ते नाराजी वर्तवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी वर्तवली आणि त्याचसोबतच सर्व जे काही वरिष्ठ मंत्री होते, या मंत्र्यांनी देखील कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांच्या ज्या पद्धतीने अध्यक्ष सभागृह चालवतात याच्यावरती नाराजी वर्तवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या लक्षवेधी सभागृहामध्ये येतात, या लक्षवेधी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लक्षवेधी येतात, याच्यावरती विशेषतः विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यातल्या काही मंत्र्यांनी जे आहे ते नाराजी वर्तवलेली आहे। त्याच्यामुळे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना नियमानुसार अधिवेशन चालावं, नियमानुसार सभागृह चालावं अशी विरोधकांची मागणी आहे। त्याच्यामुळे नाराजी वर्तवल्यानंतर अगदीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।